नमस्कार. संभाजी रहिमाने आष्टा दत्तवासा तालुका वाळवा जिल्हा सांगली. माझे सध्याचे वय 69. माझा आष्टा येथे ॲक्सिडेंट झाला. लहान मुलं गाडीवर येत होती, इतकी फास्ट आली की त्यांना ती गाडी आवडता आली नाही. ती डायरेक्ट माझ्या अंगावरच आहे. जोरात माझ्या गाडीला धडक दिली. मी पडलो. तिथे लोकांनी मला लगेच शेजारच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथं त्या डॉक्टरांनी एक्सरे काढला. माझा पाय खूपच सुरायला लागला होता. त्याच्यावर मला भार देऊन उभा राहता येत नव्हतं. मग अशा अवस्थेत त्यांनी त्याला एक्सरे काढला आणि सांगितले की तुमचा मांडीचा हात बरंच फ्रॅक्चर झालेला आहे. मग त्या दिवशी मी तिथंच थांबलो. परत माझे जावई मला बघायला आले. ते म्हटले की आम्ही आता सांगलीला येणार आहे पेशंट. त्यांचे कुठे म्हणजे माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत तिकडे मिळाला. मग ते मला तिथून मला इथं सांगलीला घेऊन आले. त्यांनी इथं GS कुलकर्णी त्यांच्या दवाखान्यात ॲडमिट केलं. GS कुलकर्णी साहेबांनी परत एक्सरे काढले. एक्सरे करून त्यांनी सांगितलं की सूज पायाला जास्त आहे, ते 2 दिवसांनी आपण ऑपरेशन करूया. 2 दिवसात तिने ऑपरेशन केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने ऑपरेशन केलं. त्यानंतर त्यांनी मला मगच सांगितलं की तुम्ही आता 5 दिवसांना तुम्हाला डिस्चार्ज देतो. 5 दिवसांना मला डिस्चार्ज दिला. पण त्याला त्यांनी सांगितलं की आम्ही 15 दिवसांनी तुम्ही दाखवायला या. 15 दिवसांनी परत दाखवायला आलो. त्यावेळेला ते म्हटले की हां ठीक आहे, ऑपरेशन चालू झालेलं आहे. आता तुम्ही फक्त 15 किलो वजन टाकून वॉकरच्या आधारावर तुम्ही चाला. वॉकरच्या आधारावर मी चाललो. 15 दिवसांनी तुम्ही परत दाखवायला आलो. त्यावेळी डॉक्टर म्हणले हां ठीक, व्यवस्थित झालेलं आहे. आता तुमचं एक 10 किलो वजन मी वाढवतोय. म्हणजे एकूण 25 किलो वजन टाकून तुम्ही आता 1 किलोमीटर जरी चालला तरी चालतंय, पण व्यवस्थित चालायचं. त्याला काही त्रास जास्त होईल असं चालायचं नाही. त्या पद्धतीने मी त्यांनी डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे सगळे व्यायाम केले. चाललं, व्यवस्थित चाललो 1 किलोमीटर. आता मग मी आज रोजी दाखवायला इथं मी सांगलीत आलो. तेव्हा म्हणले एकदम ओके झालेलं आहे. मग ते म्हणले की आता तुम्ही मांडी घालून बसला तरी चालेल. आता मी पहिल्यासारखी मांडी घालू शकते. हळूहळू मी असं पाणी घालतो आणि व्यवस्थित मांडी घालून बसतो. तरी काही कुठल्याही प्रकारचं दुखणं किंवा दुखत नाही आहे. ती इझी माझी मांडी बसलेली आहे. कुठल्याही मला संवेदना होत नाही आहे. आणि अशा दृष्टीने मी आता मांडी घालून बसतो, व्यवस्थित पाय खाली सोडतो. ट्रीटमेंट माझी फार चांगली झालेली आहे. इथं GS कुलकर्णी साहेबांच्या दवाखान्यामध्ये मी पूर्ण समाधानी आहे.